तर एक औषध दिलेलं आहे, अजून 2 प्रकारच्या गोळ्या मेडिकलवाले दादा म्हटले भेटलेले नाहीत, सो मी नंतर आणून देतो, तोपर्यंत या गोळीने काम चालवा. आणि पुन्हा सोबत दिलेलं आहे विटॅमिन डी. विटॅमिन डी शरीरामध्ये कमी पडतं याचा अर्थ आपण काम जास्त आणि स्वतःकडे कमी लक्ष देतोय असं होतं बरं का. कारण एकदा 40च्या आसपास आलं की शरीरांचे त्रास सुरूच होतात. त्यातलाच मला हा प्रकार झालेला असावा. आणि खूप दुखतोय माझा पाय, ते बरोबर चंप्याच्या मागे. डॉक्टरांनी सांगितलंय, हाडांच्या डॉक्टरांनी सांगितलंय चप्पल अजिबात घालायची नाही. आणि मी आलेल्या पायात चप्पल घातली आहे सवयीनुसार. शूज वापरायचे कंपल्सरी. शूज वापरल्याने पायाला झालेली इंजरी कंप्लीट बरी व्हायला मदत होईल. आणि चमकलेला पाय आहे उड्या मारता मारता. आपल्याला तर काही काम आहेत उड्या मारायसाठी. आणि अर्जंटचं ब्लाऊज जे आहे त्यांचा कॉल येऊन गेलाय. त्यांना म्हटले ब्लाऊज कटिंग झाले. ब्लाऊज कटिंग वगैरे काय झालेलं नाही. पुन्हा त्यांना टेन्शन येईल कारण त्यांना 4 वाजता ब्लाऊज हँडओव्हर करायचा आहे. आता वाजले 2:30, सो 1.5 तास माझ्याकडे आहे. 2:30 सुद्धा वाजून गेलेत, आता 2:40 झालेत. सो मला पटापट ब्लाऊज कम्प्लीट कटिंग करून कम्प्लीट करू दे. कटिंग झाल्यानंतर, शिवून झाल्यानंतर तुमच्याशी पुन्हा ते ब्लाऊज घेऊन भेटणार आहे. कारण सेम डिझाईन आपण 4 दिवसापूर्वी शिवून दिलेली आहे एका योगा टीचरची. त्या टीचरचा ब्लाऊज बघून यांना आवडलं, सो त्यांनी सेम ब्लाऊज शिवायला आणलेला आहे. कारण आपण 4:10 झालेले आहेत आणि ब्लाऊज झालेला आहे शिवून जस्ट. आता याला हुक केलं की हे ब्लाऊज मी 4:30पर्यंत हँडओव्हर करू शकते. फक्त 15 मिनटं लागतील, 15 ते 20 मिनटं ब्लाऊज माझा तयार होईपर्यंत. सो छान वाटतं. आपण एखाद्याला जर प्रॉमिस केलं आहे, शब्द दिला आहे, तर तो शब्द आपण वेळेत पाळला आहे. आता माझ्या काहीतरी कारणास्तव, कारण मला हे ब्लाऊज अर्जंटच होतं, मी नाही म्हटलेली. शनिवारी त्यांना लागत होतं, पण त्या शनिवारच्या ठिकाणी संडे मी शॉप बंद ठेवते, सो त्या सोमवारी द्या म्हटले. आणि सोमवारी मला अचानक एमर्जन्सी आली, त्याच्यामुळे मला हॉस्पिटलला जावं लागलं. तर वेळेत मी आल्यानंतर थोडंसं होतंच की 15-20 मिनटं इकडं तिकडं जातील. तर त्यांना मी 4च्या ठिकाणी 1:30 हा टाईम सांगितला होता. सो 4:30पर्यंत ब्लाऊज हे होण्याचं कारण मेन म्हणजे आता आमच्याकडे खूप जोराचा पाऊस होऊन गेला. आणि तो पाऊस आल्यानंतर मला टेन्शन आलं बरं का, की आता जर लाईट गेली तर सगळाच पोपट होणार आहे आपला. तर लाईटीने सुद्धा मला हेल्प केलेली आहे न जाता. कारण मी दिलेला शब्द समोरून तो पाळण्यासाठी सगळ्यांचीच मदत लागते म्हणतात ना, तसं एखादी गोष्ट व्हायची असेल तर पॉझिटिव्ह वाईब्स आपल्या आजूबाजूला असतात आणि ते शक्ती आपल्याला आपलं काम पूर्ण करण्यास हेल्प करते. सो थँक्यू आपल्या युनिव्हर्सलला की लाईट गेली नसल्यामुळे सुद्धा माझं काम अडकलं नाही. तर कारागीर कोणी नव्हते, कारण मीच उशिरा आले, त्यामुळे म्हटलं हुकलूक आपल्यालाच करावं लागते.